अहो एका पोऱ्यानं क्वार्टर हाणली चुम्मा दे गाण्याला शिट्टी मारली. मूडमध्ये आलं ते मूद पेलं, अशी निबार शिट्टी हाणली. मग हवा पडून जावा का नाही? चड्डी महाग उपासली हो. चिड्डी बी जीन होती पण धाडकन उपासली बा. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही. बसलेल्या पोरांना परत तेच वाक्य सांगतो, भीक मागा स्वाभिमानानं जागा. आणि ह्याच आदरडा साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला हार्दिक शुभेच्छा. फुलं नका देऊ. आणि पोरांना तुम्ही कमी वयात क्वार्टर प्यायला लागल्याचा परिणाम ऐका जरा, ऐका परिणाम जरा. मुलीला पाहिलं पाहुणे आले मारा. आणि मुलींना एक वाक्य सांगतो, मुलींना तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिका, नाही तर शिकू नका. नोकऱ्या करता आल्या नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. जरा ईश्वरासारख्या बापाला जपा आणि तुमचे लग्न तुमच्या बापाला जमू द्या. जरा त्याची इच्छा पूर्ण करा, ती शेवटची इच्छा आहे त्याची, तेवढे मिळालाच तो. 80% लग्न मुली जमावतात सध्या, 80%. व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट, ऑनलाईन कार्यक्रम चालू आहे सध्या. ऑनलाईन बाप नुसतं नवे कपडे घालून म्हणतं जेवून जा. काय वांग खाता का जेवून जा? काय चव जाऊन तो थवरला काय सांगा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, मुलगी मला आहे, मुलीनं तुमच्यावर देवाचे जेवढे उपकार आहेत ना त्याच्यापेक्षा बापाचे उपकार काकांवर श्रेष्ठ आहे. आणि कसे आहेत? तिकडे नका लक्ष देऊ. कसे आहेत ऐका बरं. घर स्लॅबवर आलं, स्लॅब टाकायचा, मुलगी लग्नाला आली, स्लॅब कॅन्सल. चांगला टीव्ही घ्यायचा, मुलगी लग्नाला आली, टीव्ही कॅन्सल. वयाची 40-45 वर्ष त्यानं तुमच्यासाठी घालवली. 12:30 मुलीचं लग्न झालं, 4:30 वाजता कार्यालय मोकळं झालं. डोक्याला हात लावून ओट्यावर बसला. बायकोने ताटली चहा दिला, चहा प्याला. आणि रात्री झोपायला गेलेल्या बापानं उशीवर डोकं ठेवलं. आणि मुलीची आठवण आली ना महाराज, अरे त्याने उशीमध्ये मुंडकं गुंतवलं. आयुष्यात कधीच रडला नव्हता एवढा मोठ्याला तो रडला. सकाळी त्याला लोकांनी विचारलं, लग्नाला फार खर्च केला? तो म्हणला पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. 1.5 लाख रुपये बाळणपणाचा खर्च केला, रडला नाही. तुमच्या मुलाचं शिक्षण त्यानं नातू म्हणून केलं, रडला नाही. मग ईश्वरासारख्या बापाची इज्जत जर आपल्या हलकट वागण्यानं जात असेल तर आपल्याही जगण्याची किंमत काय? क्वेश्चन मार्क. विचार करायचा घरी झोपताना आता निवांत, यातलं खरं काय? चला पुढे. आता मुलीला पहिला पाहुणे आले, इथं होतो आपण, ती काय काळजी नाही करायची. पोरगा कामाला होता औरंगाबादला MIDCत. 3,000 रुपये पगार होता बेवड्याला. 3,000 म्हणजे 100 रुपये रोज. पोरानो तुम्हाला 100 रुपये रोज आहे, आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. मिनिट कळतो का वांग्या तुला? मिनिट आम्हाला 100 रुपये मिनिट आहे. मिनिट 120 मिनिटाचे 12,000. आणि हलकट हो तुम्हाला 3,000 रुपये माही नाही तरी 10 रुपये. तर तुम्हाला लाजा नाही वाटत का? सावध व्हा. लागोनिया पाया विलवी तो तुम्हाला, लागोनिया पाया लागोनिया पाया
आलं त्याचं नाव ईश्वर ठेवलं. इथं होतो आपण मागाशी, ती काय काळजी नाही करायची. आणि ईश्वरला चिटकली माया म्हणून सांगा मायेला, नको नको मना गुंतू माया जाळी, 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 नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी ग्रासवाया, अरे म्हणा काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी ग्रासवाया, काळ आला जवळी असं आहे ते.